सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉक्टर मैनाक घोष यांची नियुक्ती. तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे यांना पदोन्नती. सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉक्टर मैनाक घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची आज पदोन्नती बदली झाली. त्यांना महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉक्टर मैनाक घोष हे 2019च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. सध्या ते महाराष्ट्र केडरमध्ये असून धाराशिव येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहेत. तर जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे यांनी शेतकऱ्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे काम केले होते. मिरज ते दिल्ली किसान रेलची योजना अशा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयावर काम केले. सांगलीत कृषी औद्योगिक विकास संबंधित संधी आहे, त्या दृष्टीने त्यांनी येथील शेतमालाला जागतिक बाजारात संधी मिळावी म्हणून निर्यातदार आणि शेतकरी यांच्यात संवाद कार्यक्रम प्रभावीपणे हाताळला आहे. आता त्यांची नियुक्ती कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर झाल्याने सांगली जिल्ह्यासाठी त्यांचा निश्चितपणे फायदा होईल असे अनेक जाणकारांनी आपले मत व्यक्त केले. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.